पण बारामतीमध्ये या साहित्याचं वाटप जिथे करण्यात येत होतं त्या भागासह एकूणच तालुक्यात आणि जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलाय आणि या ठिकाणी या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या करताच्या एसटीच्या बसेस ज्या तैनात करण्यात आल्या आहेत त्या अतिशय विलंबाने येत आहेत, त्यामुळे कर्मचाऱ्यांची काहीशी कुचंबणा होते। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी। या ठिकाणी मी आता उभा आहे आणि मतदान केंद्राध्यक्षांना बॅलेट पेपर आणि मशीनचे वाटप करण्यात आलेले आहे, परंतु आता उन्हाचा तडाखा आहे। तब्बल 38 टेम्परेचर या ठिकाणी असून आपण पाहू शकतो एसटीच्या अशा पद्धतीने रांगा लागलेल्या आहेत। मला सांगा सर, एकंदरीत किती वेळा तुम्हाला मशीन हे केलेलं? आता अर्धा तास झाला अजून एसटी इथून एकही हल्लेलं नाही, काय सांगाल? काय नाही, आता उशीर झाला, थोडा लवकर गेलो पाहिजे। माझ्यावर अजून काही मतदान केंद्राध्यक्ष आहेत, कुठलं केंद्र दिलंय तुम्हाला आणि काय सांगाल? मला बारामती शहर आलेलं आहे आणि आम्ही ॲक्च्युली आमची टीम जी आहे ती पुणे आणि या मुळशी भागातून आलेली टीम आहे आणि खूप लांबून लोक आलेले आहेत तिथे आणि आमच्या सर्वांमध्ये अतिशय उत्साह आहे। आमचं ही तिसरी टर्म आहे आमची इलेक्शन ड्युटी करण्याची आणि खूप आनंदात हा उत्सव सगळ्यांनी साजरा करावा असं मी सगळ्यांना आवाहन करतो। उत्साहात ते मतदान पार पडणार असं ते सांगतायत। माझ्याबरोबर अजून काही सर आहेत, मला सांगा काय कुठलं तुम्हाला केंद्र देण्यात आलेलं आहे आणि किती वेळ झालं तुम्ही उभा आहे? आम्हाला आता 318 नंबरचं केंद्र दिलेलं आहे, शिरवली हागारे वस्ती हे केंद्र आम्हाला दिलेलं आहे। आम्ही आता त्या केंद्राकडे चाललोय, पण एसटीचा काही नंबर सापडला नाही म्हणून एक जण नंबर पाहण्यासाठी गेलेला। आता हे एसटीच्या जे रांगा लागलेल्या आहेत हे कधी बाहेर पडतील हे आपल्याला पाहावं लागणार आहे। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।